त्याच्यामुळे काय झालं, रात्रीचं जे काही शेतकरी पाणी भरायला जातात सध्या हृदयावरचे झटका खूप लोकांना येऊन गेलेले आहेत आणि त्यात काही लोक मरण पावले. ही तर बाब माणसाबद्दल झाल्या. दुसरी गोष्ट अशी की बिबट्या 1.5 वर्षापासून बिबट्यांचा आणि आता इतका सुळसुळाट आहे की कोणाच्या कोंबड्या असतील, बकऱ्या असतील, गुरंबारीक छोटी छोटी जनावरं असतील, हे सगळे पशुप्राणी मृत्युमुखी पडत आहेत. आणि जवळपास ह्या तालुक्यामध्ये आतापर्यंत 50 ते 60 पशु मरण पावलेले आहेत. आणि ह्या धाकाने मनुष्य एकदम नांगारलेलं आहे. आणि म्हणून आमची विनंती होती की ह्या अधिकाऱ्याला घेता येत नाही की तुम्ही कसंही करा, आम्हाला 5-7 दिवसाला येते. तसंच आम्ही प्रांत अधिकारी ह्या कळवणचे त्यांच्या ठिकाणी पण गेलो, त्यांना पण सांगितलं की काही करा, आम्हाला तुम्ही कुठल्याही पद्धतीने ॲडजस्ट करा. शेजारी काही तालुक्यांमध्ये जर तुम्ही दिवसात येत आहे तर आमच्याही तालुक्याला दिवसाला येते. तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची जी मागणी आहे की आम्हाला 1 तास कमी करून दिवसा लाईट द्या. याचं कारण असं की दिवसभरात जे काही आता कांदा लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे, मजूर हे 10 वाजता येतात आणि 5 वाजता निघून जातात. परंतु वीज महावितरणाचं जे काही वेळापत्रक आहे ते सकाळी 8 ते 2, नंतर दुपारी 4 ते 10. परंतु जो काही पाणी भरणारा शेतकरी थंडीमध्ये जास्त वेळ थांबू शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांची मागणी आज आम्ही चनकापूर या सबस्टेशनला पण सकाळी 100-200 शेतकरी त्या ठिकाणी आले आणि तिथल्या अधिकाऱ्यांना विनंती केली की आम्हाला दिवसा लाईट द्या. आणि ही जी थंडीची लाट आलेली याच्यामुळे शेतकऱ्याला काही इजा होऊ नये किंवा कोणावर वाईट प्रसंग येऊ नये याच्यासाठी एक सगळ्या संघटनेची असतील, सगळे तालुक्यातले जे काही पक्षांचे पदाधिकारी असतील यांची मागणी जर कधी आम्हाला लवकरात लवकर अशा प्रकारची व्यवस्था महावितरण विभागाने केली नाही तर आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आम्ही पोचून आणि शेतकरी हे आंदोलन प्रमाणे बिबट्यांची देखील दहशत वाढलेली आहे. एका साईडला बिबट्यांची दहशत आणि दुसऱ्या साईडला लाईटीचा चुकीचा टाईम टेबल. त्या संदर्भात सध्या तालुक्यातले शेतकरी हे वेटीस झालेले आहेत. तर आपण काय उपाययोजना करणार? आज शेतकऱ्यांनी आपल्याला निवेदन दिलं की आम्हाला दिवसा लाईट द्यावा. आता बऱ्याच ठिकाणी सोलर प्लॅन चालू केले आपण. तर त्या सोलर जो उर्वरित लोड होता तो आपण कोणत्या ठिकाणी शिफ्ट केला? आता ज्या ठिकाणी सर्व पाळा सबस्टेशन झालेलं आहे त्या ठिकाणी त्या पाळ्या सबस्टेशनला जे आपण आता दिवसा सप्लाय करतो त्या एरियातल्या त्याच्यात की फिडर जे निघत आहे तिथून त्यांना आपण दिवसा शेतकऱ्यांना दिवसा लाईट पुरवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि तुमचे जे निवेदन आहे ते आम्ही वरिष्ठांपर्यंत पोचवू. आणि ज्या ठिकाणी समजा काही ठिकाणी आमचे पॉवर ट्रान्सफॉर्मरचे म्हणजे अतिरिक्त पॉवर ट्रान्सफॉर्मर बसवणे तसे अशी कामं चालू आहेत. ते कामं पूर्ण झाले की आपण लवकरात लवकरच तुम्हाला दिवसा सप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आता किती ठिकाणी सोलर प्लॅन्ट कार्यरत झालेले आहे? आता आपल्याला बेज या ठिकाणी झालेले, एक पाळ्याला झालेले, आपल्या इकडे झाले, आपण ठेंगोळ्याला एक झालेलं आहे. म्हणजे कळवण तालुका देवळा तालुक्यात ठेंगोळ्या इथं झाले आणि कळवण तालुक्यात फक्त बेज आणि आपलं पाळ्याला झाले चालू झाले दोघं. हो, 2 ठिकाणी. मग त्यांचा उर्वरित जो लाईटीचा लोड होता तो कमी झाला असेल आता, आणि ती लाईट कोणत्या ठिकाणी आपण शिफ्ट केली? उर्वरित लोड कुठलाही कमी झालेला नाही. त्या ठिकाणचा जो भार आहे त्या ठिकाणचा तो तसाच आहे. त्यामुळे तिथल्या शेतकऱ्या तिथल्याच एरियातल्या फक्त आपण त्या एरियात फक्त देऊ शकतो सप्लाय, दुसरीकडे नाही. मागचा जो महावितरणचा लोड होता सबस्टेशनचा, महावितरणचा कुठलाही लोड कमी झालेला नाही. आपण सोलर देतो या अर्थी आपण का करत होतो यापूर्वी की दिवसा एक फिडर चालवतो तर रात्री एक फिडर चालवतो, बरोबर आहे. आज रोजी ज्या ठिकाणी सोलर झाले त्या ठिकाणी आपण फक्त दिवसा देऊ शकतो, त्याच सबस्टेशनला देऊ शकतो. लोड कुठलाही कमी झालेला नाही. सोलर इंजेक्शन आल्यावरच आपल्याला त्या ठिकाणी त्या सबस्टेशनद्वारे आपल्याला म्हणजे दिवसा लाईट देता येते. अजून किती ठिकाणी आपण सोलर प्लॅन चालू करणार आहात? आपलं आता प्रस्तावित बऱ्याच ठिकाणी आहे. एक खर्डेदिगर आहे, जयदर भागात आहे, तसंच आपलं कातळगाव आहे, एक आव्हाना शिवार आहे, अशा बऱ्याच ठिकाणी चालू आहे. पुढच्या 2027पर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा लाईट कशी भेटेल याच्यासाठी आपण प्रयत्न करू. 2027पर्यंत आमच्यापर्यंत 2000 मार्च 26पर्यंतच आहेत. असं 2027 कुठला आमचं मार्चपर्यंत शेतकऱ्यांना दिवसा लाईट.